नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। MH BEd CET परीक्षेपासून कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सध्या CET आहे ती 5 एप्रिलला होणार होती, ती देखील झालेली आहे आणि आता सर्वांनाच उत्कंठा लागलेली आहे की BEd CETचा निकाल कधी लागणार। आपण सांगितलेलंच आहे की निकाल प्रोसेसमध्ये सर्वात प्रथम आहे सर्व कॅन्डिडेट आहे तर यांना आन्सर की आहे जी तुम्ही ऑप्शन दिलेले होते ते तुम्हाला पाहायला मिळतील। त्याच्या संदर्भातले आक्षेप असतील तर ते निवडण्याची संधी आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन प्रोसेस आणि फायनल निकाल, तर अशा प्रकारचा आठवडाभराचा शेड्यूल याच्यामध्ये असतो। तर साधारणतः BEd CETचा निकाल आहे एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाऊ शकतो। तर ही आताची अपडेट आहे आणि अनेक विद्यार्थी एका प्रश्नामध्ये अडकलेले आहेत की BEd यावर्षी किती वर्षाचं आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत की 1 वर्षाचं BEd होणार आहे हे कळल्यावर अनेक कॅन्डिडेटनी BEd CETची परीक्षा दिलेली आहे। त्यामुळे असे कॅन्डिडेट प्रतीक्षेत आहेत की 1 वर्षाचं BEd कधी होणार आहे किंवा झालं आहे का या संदर्भात सर आम्हाला माहिती द्या। तर लक्षात घ्या की अजून या संदर्भात अधिकृत कोणतीही नोटीस आली नाही। आपण सध्याचं ब्रॉशर परिपत्रक पाहिलं तर याच्यामध्ये 2 वर्षाच्या BEd CETचा उल्लेख केलेला होता। त्यामुळे आपण सांगत होतो की ज्यांना 1 वर्षाचं BEd करायचं आहे त्यांनी ही CET कंपल्सरी द्या, जेणेकरून पुढे नियम बदलला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल। पण आजच्या स्थितीला BEd हे अभ्यासक्रम आहे ते 2च वर्षाचा आहे, अजून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही। याचा बदल जर होतोय तर पुढील काही दिवसांमध्ये हे अपडेटसुद्धा येऊन जाईल। त्याच्यामुळे जे कॅन्डिडेट 1 वर्षाच्या BEdच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर त्यांना अजून तरी कोणतीच अपडेट आले नाही आहे। सध्या तरी 2च वर्षाचं BEd अभ्यासक्रम आहे। तर अशा प्रकारची 1 वर्षाचं BEdचं काय झालं, आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आहे आणि निकालाची प्रोसेस एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागू शकते आणि त्याच्यानंतर पुढची कॅप प्रोसेस साधारणतः जूनमध्ये सुरू होणार आहे। तर या संदर्भातले आपण वेळोवेळी माहिती देतच आहोत। तर या संदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे BEd CET पासून अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा।